नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। हमारे साथ में है संजय मापले जो आपके परिचित है। आज लेकिन जिस काम के लिए यहाँ पे मेरे साथ में जिस चीज़ की मैं चर्चा उनसे करने वाला हूँ, महाराष्ट्र में एक आंगनवाड़ी की संगठना है जो कर्मचारियों को मदद करती है। ऐसी एक इन्होंने संगठना बनाई हुई है। यहाँ उसके पदाधिकारी मेरे साथ में हैं और पिछले 23 तारीख से यानी आज करीब 5-6 दिन हो गए, मुंबई में अमरावती के संजय मापले सारी संगठना के पदाधिकारियों को लेकर वहाँ पे आंदोलन कर रहे हैं। अब आंदोलन किस चीज़ के लिए निश्चित रूप से कहीं तो भी कुछ अपेक्षाएँ सरकार से रहती है, वो अपेक्षाएँ सरकार पूरी नहीं करती इसलिए आंदोलन का रास्ता अपनाना पड़ता है। तो किस चीज़ के लिए आंदोलन हमारे साथ में आज पदाधिकारी संजय आपका नमस्कार। नमस्कार। आप देख रहे हैं कि 23 तारीख से 23 सितंबर से मुंबई में आप आंदोलन आप हमारे यहाँ पे आपने सारी खबरें भी भेजी उस चीज़ की। किस बात को लेके आंदोलन है ये? पहले आप अपना परिचय दीजिए कि आपका किस संगठन में क्या पद है? अ, मी संजय मापले, अध्यक्ष अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना, महाराष्ट्र का अमरावती? महाराष्ट्र। महाराष्ट्र। जी आप और आपका परिचय? मी रंजना कडू, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना महाराष्ट्र जी, राज्य, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष. जी। आपका? चंदा नवले अंगणवाडी सेविका मदतनी कर्मचारी संघटना महाराष्ट्र महासचिव आहे मी. संजय आप बताइए किस लिए आंदोलन किया जा रहा है? ये कब तक चलेगा? गेल्या आपण पाहतोय वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये विविध आंदोलनं झालीत. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये 2 महिन्याचा संप झाला. म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या जवळपास 1,00,000 अंगणवाड्या बंद होत्या. आणि एक मागणी आमची अशी होती, की अंगणवाडी सेविकेला या महागाईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतोय, की अंगणवाडी सेविकेला मानधन आहे ₹10,000 मदतनीसला आहे ₹4,500 आणि यांना कुठल्या प्रकारचं पेन्शन नाही, कुठल्या प्रकारची ग्रॅज्युइटी नाही. आणि म्हणून या विविध आंदोलनाच्या संदर्भामध्ये आप आंदोलन ये आंगनवाड़ी सेविका के लिए कि मददनीश के लिए कि दोनों के लिए है? नाही, आमचं जे आंदोलन आहे ते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दोघांकरता यानी आंदोलन आहे. 10,000 वालों के लिए भी 4,500 वालों के लिए हो, भी? म्हणजे एका अंगणवाडी केंद्रामध्ये 2 महिला असतात. एक अंगणवाडी सेविका आणि एक मदतनीस. म्हणजे एका अंगणवाडी केंद्रात 2 महिला, एक अंगणवाडी सेविका आणि ऐसे मदतनीस. कितनी आंगनवाड़ी पूरे महाराष्ट्र में? महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,00,000 अंगणवाडी आहे. तो 1 लाख के 2 लाख कर्मचारी हो गए। 2 सव्वा 2 लाख कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. जी, आणि म्हणून या विषयांवर खऱ्या अर्थानं शासनानं कुठल्यातरी प्रकारचं योग्य पाऊल उचलावं. याच्याकरता डिसेंबर महिन्यामध्ये 2 महिन्याचा संप झाला आणि राज्यातल्या सर्व अंगणवाड्या बंद होत्या. आणि मग याच्यानंतर 22 एप्रिलला मंत्रालयामध्ये माननीय आयुक्त आणि माननीय सचिव ज्या महिला बाल कल्याणचे आहे, यांनी मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये सांगितलं, की पेन्शन आणि ग्रॅज्युइटी या विषयावर त्यांनी मीटिंग बोलावली. मानधनवाढीचा विषय सुद्धा त्या ठिकाणी होता. आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही या सगळ्या विषयाचे तुम्ही प्रस्ताव सादर करा. संघटनेने, विविध संघटनेने आम्ही प्रस्ताव सादर केले. प्रस्ताव सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला पेन्शन मिळाली पाहिजे, ग्रॅज्युएट मिळाली पाहिजे. प्रस्ताव सादर केल्यानंतरही जवळपास आता 8 महिन्याचा कालावधी उलटून गेला आणि जेव्हा आम्ही शासनाकडे या और विषयावर चुनाव भी विचारलं सामने आ गया अब। आणि अगदी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे, लोकसभेच्या निवडणुका आटोपल्यात. आणि अगदी आज अशी परिस्थिती आहे, 8 महिन्यापासून तो जो विषय अंगणवाडी सेविकेचा, तो पेन्शन आणि ग्रॅज्युएट विषय प्रलंबित आहे. जेव्हा आम्ही शासनासोबत या संदर्भामध्ये चर्चा केली, तेव्हा सांगितलं, की हे शासनाच्या पटलावर हा विषय पडलेला आहे. पण तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्या संदर्भात शासन कुठल्याच प्रकारचा निर्णय घ्यायला तयार नाही. अच्छा इसमें पूरे महिला कर्मचारी पूरे पूरे हां. इसमें एक एक कोणी जेन्ट्स कर्मचारी नाही, पूर्ण महिला कर्मचारी आहे. अच्छा, आणि विशेषतः मला हे म्हणावं वाटतं, की अतिशय ट्रायबल म्हणजे नंदुरबार सारखा एरिया असेल, गडचिरोली सारखा एरिया असेल, आपल्या जिल्ह्यातला धारणी चिखलदरा असेल, या संपूर्ण भागामध्ये अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थानं कार्यरत आहेत त्या ठिकाणी. इनको अभी लाडली बहना का भी तो फायदा हां, मिला होगा लाडल्या ना? बहिणीचा फायदा अगोदर यांना नव्हता. हाँ, मग त्यांनी सांगितलं, की अंगणवाडी सेविकेंनी फक्त लाडल्या बहिणीचे फॉर्म भरून घ्यायचे. हाँ, पण त्यांना अंगणवाडी स्वतः सेविकांना त्याच्यामध्ये समाविष्ट नव्हतं केलं. मग आम्ही शासनाकडे मागणी केली, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांना पत्र लिहिलं, दोन्ही डेप्युटी सीएमला पत्र लिहिलं. आणि मग त्यांनी अंगणवाडी सेविकेलाचा याचा समावेश लाडकी बहीणमध्ये केला. यानी 1500 का प्लस बेनिफिट हो गया। पण ते ₹1,500 किती दिवस मिळतील हे सगळ्यांना संशय आहे. विषय असा आहे, की इलेक्शनचा तो फंडा तर नाही ना, कारण का आपण पाहतोय, की जवळपास 60,000 कोटी रुपये आता वाटप झाले. सगळे सगळे डिपार्टमेंट आपल्याला खाली होताना पाहतोय. मग मग लोकांच्या मनामध्ये ही सुद्धा संशय आहे. वारंवार मंत्री महोदय या विषयावर स्टेटमेंट करतात, की ही योजना कंटिन्यूशन राहील, ही योजना कंटिन्यूशन राहील.
पण ती सुद्धा योजना संशयाच्या भोवऱ्यात आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो किंवा 1,50,000 रुपये यंदा समावेश जरी केला असेल, तर 1,500 रुपये वाढवले हा वेगळा विषय झाला. वो तो हर व्यक्ति को मिल रहा है। आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सर्वच महिलांचा समावेश आहे. म्हणजे सर्व महिलांना याच्यामध्ये समाविष्ट केलाय. पण वो ज्या महिला का हक मिला उनको। त्या महिलांचा त्यांना हक्क आपको अपने मिळाला. काम का हक चाहिए। पण या लोकांना जो हक्क पाहिजे तो अंगणवाडी सेविका आणि मदतीला जो हक्क पाहिजे तो हक्क यांना यांच्या कामाचा मोबदला पाहिजे ना यांना. क्या काम करना पड़ता है आंगनवाड़ी सेविका को। आम्हाला 0 ते 6 वर्षापर्यंतच्या लेकरांना पूर्ण सेवा द्यावी लागते. जेव्हा एक स्त्री गरोदर अवस्थेत असते, तेव्हा तिला -9 पासून सर्व भूमिका आम्ही बजावत असतो, की तू बाळ तुझा आहार कसा घेतला पाहिजे, तू पुढं बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाची आणि तुझी काळजी कशी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर ग्रोथ डेव्हलपमिंग त्याचा सुद्धा आम्ही प्रत्येक महिन्यात तिच्या बाळाचं वजन करतो. कमी असलं तर ते सांगतो. 6 महिन्यापर्यंत स्तनपान करावे. 6 महिन्यानंतर वरचा आहार कसा चालू करावा. वरचा आहार चालू केल्यानंतर त्याची पद्धत यानी समजावून महिलाओं सांगतो. के लिए काम करते हैं आप हां. जो यानी स्पेशल गरोदर महिला के लिए क्या सब नाही. महिला के लिए? गरोदर, स्तनदा माता आणि 0 ते 6 वर्षाचे बालक. त्याच्यात मग 2 ग्रुप पडतात. 0 ते 3 वर्षाचे बालक जे राहतात, ते घरी राहतात. तरी त्यांना आम्ही ते कसं सक्षम नागरिक घडवून, कशी त्याची ग्रोथ डेव्हलपिंग याची काळजी त्या महिलांना आम्ही वारंवार गृहभेटीतून सांगतो. क्या क्या सुविधा देते हैं पूरी सरकार की तरफ से आंगनवाड़ी में, जो अभी इन्होंने बताया कि 0 से 6 साल तक के बच्चे और 0 ते 6च्या मुलांना अतिचार देतात सरकार, गरोदर, स्तनदा. आणि जे 3 ते 6ची मुलं आहे त्यांना खिचडी आणि उसळ हे दररोज त्यांना असतं. ते त्याचं प्रमाण आहे, त्या शासनाने ठरवले त्या प्रमाणानुसार आम्ही देतो सर्व मुलांना. कितने घंटे रोज काम करना पड़ता है। 4 घंटे, पण 4 घंटे सरकारने नेमून दिले, पण आम्ही 12 तास अंगणवाडी सेविकेचं सतत काम करत असतो. और आपकी क्या मांग है कि आपका मानधन बढ़ना चाहिए, काम के घंटे कम होना चाहिए या नहीं, और हमारा मानधन बढ़ना चाहिए. जी, काम कितनी अपेक्षा की गवर्नमेंट के पास और क्या डिमांड की आपने सरकार के पास से अभी जो आंदोलन में हो। हो, सेविकेला 20,000 मानधन देण्यात यावं आणि मदतनीसला 15,000 मानधन देण्यात यावं. क्या लगता है इतना मानधन सरकार मानेगी, सरकार पे 3 गुना बोझा बढ़ जाएगा पूरा का पूरा। नाही, नाही. आम्ही तर कामाचा बोजा मध्ये मला सांगा, की या देशामध्ये, या राज्यामध्ये 48-49 वर्षापासून ही योजना आहे. म्हणजे 2 ऑक्टोबर 1975ला ये ये ही ये योजना सुरू केली इंदिरा जब गांधी से लगातार इंदिरा चल रही है। गांधीजींनी. आणि अखंडित योजना आहे. म्हणजे या योजनेमध्ये आपण असं पाहिलं तर ज्या शाळा त्या शाळा आता वाढल्या कॉन्व्हेंट वगैरे. हम्म, पण पण 1975 नंतर आपण कलेक्टर असेल, सीओ असेल, नगरपालिकेचे मुख्यालय असेल, क्लरिकल असेल, ई असेल, सी असेल, अनेक विद्यार्थी जे लहानपणापासून मोठे झाले ते शासनाच्या शाळेमध्ये मोठे झाले ना, जिल्हा परिषद शाळा असेल, महानगरपालिकेची असेल, नगरपालिकेची असेल. परंतु गावामध्ये अंगणवाडीच होती. हम्म. आणि स्वातंत्र्याचा आणि हा जो कालावधी जर आपण धरला, हा सगळा कालावधी जर आपण धरला, तर हा कालावधी 27 वर्षाचा होता. म्हणजे 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 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 48ला. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 47चं स्वातंत्र्य मिळालं आणि 27 साल बाद हां, योजना चालू हुई। ही योजना सुरू झाली. मग त्याच्यानंतर या देशामध्ये जे लोकं रिटायर झाले असे मोठ्या-मोठ्या पदांवरून, ते अंगणवाडी सेविकेमध्ये शिकून मोठे झाले. मोठ्या-मोठ्या पदांवर गेले. अंगणवाडी काही आजची नाही पहले आहे. परिवार नहीं था, पहले यही थी ना। पहिले पहिले प्रायव्हेट शाळा नव्हत्या. अंगणवाडी सेविकांचं कार्य म्हणजे जे देशाच्या विकासामध्ये अधिकाऱ्यांच्या रूपानं आणि ज्या मिनिस्टरच्या सुद्धा रूपानं अनेक आम्ही असे पाहिले, की आमचे काही लोकांसोबत आमचे जे आमदार खासदारांसोबत आमची चर्चा होते, ते सुद्धा अंगणवाडीमध्ये गेलेले. मग ज्या ज्या लोकांनी विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थ्याच्या माध्यमातून देश घडवला, तर त्या लोकांना तर आता 75 वर्षापासून म्हणजे 49 वर्षापासून तुम्ही फक्त मानधन ₹10,000 देता. अभी मानधन तो अभी 10 पहले 10,000 नहीं होगा ना, नाही, 75 में तो 1900 ₹200-300 होगा। 1950ला जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा ₹35 पगार होता. हाँ, ₹35 ज्या महिला काम करतात, म्हणजे 48-49 वर्षाच्या कालावधीनंतर आपण पाहतो, की मग आज मानधनाचे पोषण काय? मग आमचं असं म्हणणं आहे सरळ-सरळ, की ₹10,000 मध्ये आजच्या महागाईच्या धकाधकीच्या जीवनात काय होते? बरं, दुसरा विषय असा आहे, की शासन म्हणते यांना 4 तास काम आहे. अजिबात 4 तास काम नाहीये. यांना 12 तासापेक्षा जास्त काम आहे. आणि इनको टाइम की लिमिट नहीं है, जब भी यांना यांना मर्यादा नाही आहे. यांची मर्यादा फक्त अंगणवाडी केंद्र उघडण्याचीच फक्त मर्यादा आहे, की ती 10ला उघडली पाहिजे, 2ला बंद केली पाहिजे. पण त्या 2 नंतर यांचे अहवाल भरणं, यांचे बाकीचे काम आहे, सर्व्हिस्टर मेंटेनन्स करणं सगळं करावं यानी लागते. पब्लिक काम 4 घंटे और इंटरनल काम बाकी और 4 आणि घंटे आणि और चल दुसरं मला असं मला वाटतं, की शासनाची जी कुठल्या योजना आहे ते, शासनाच्या योजना सगळ्या चांगल्या आहेत, याच्यात मग दुमत नाहीये. तुम्ही डिव्हाईड करून द्या.
तुम्ही या ज्या ज्या यानी आंगनबाड़ी आपको बोला आंगनबाड़ी के साथ में जैसे अभी लाड़की बहन योजना है तो उनका भी काम यांच्या इनको करना पड़ रहा है। यांनीच केलं ना. ग्रामीण भागामध्ये जेव्हा शासनाने लाडकी बहीणची योजना घोषित केली, तर सगळ्यात मोठा बोज यांच्याच पडलाय. यानी ऐसा बोलता है कि सरकारी महकमे में सबसे नजदीक का और पब्लिक में का एक सर्वेंट ये है कि जो सीधा सीधा संपर्क रहता करके। नाही, ही इज अ ट्रस्ट इन दिस गव्हर्नमेंट. हाँ। म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका शासन आणि पब्लिक याच्यामध्ये ट्रस्टी आहे. जी सगळ्यात महत्वाची दुवा असेल ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सरकार सोबत डायरेक्ट जर कोणाचं अटॅचमेंट असेल तर ते अंगणवाडी सेविकेचं आहे. आपने ये बताया सारा का सारा भी जिसमें अरे मुख्य रूप से क्या डिमांड है इनकी? और इससे पहले थोड़ा सा इनसे पूछ लूं जैसे अभी बता रहे थे ये कि 4 घंटे सरकारी महकमे में रिकॉर्ड पे आता है, उसके अलावा भी बहुत सारे काम करने पड़ते हैं, कुछ इंटरनल काम है, इसके अलावा और कुछ क्या-क्या काम करने पड़ते हैं? क्योंकि आपने तो हाँ, बताया जो करना पड़ता है। 10 वाजता जेव्हा अंगणवाडी उघडते, तेव्हा उघडल्यानंतर आम्हाला मुलांचं मुक्त खेळ घ्यावं लागते. त्याच्यानंतर ते मुलं नाश्ता करतात. त्यांना नाश्त्यात सोजी वगैरे दिल्या जाते. नंतर त्यांची प्रार्थना वगैरे घेऊन अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे प्री-स्कूल एज्युकेशन असते, तर आम्हाला ते त्यांना द्यावं लागते. जसं की अ, आ, इ, 1-2 आता तर इंग्लिश मीडियमचं माध्यमाचं हे वाढल्यामुळं ये सारी गरोदर महिला की सेवा करना, उसके अलावा एजुकेशन भी उनको 6वीं हां. तक देना, कब तक? 3 0 ते से 6 6 तक का? नाही 3 ते 6च्या मुलांना प्री-स्कूल एज्युकेशन. 3 ते 6 म्हणजे 3री ते 6वी नाही का? 3 वर्षाचा मुलगा झाला, हां, तर 6 वर्षाचा होईपर्यंत तो आमच्याकडे हां. राहतो. म्हणजे त्याला आम्हाला अनौपचारिक हो, तो शिक्षण 0 ते द्यावे 6 लागेल. पर्यंत तुमच्याकडे जबाबदारी आहे ना हां. तशी. तर मग 3 ते 6च्या मुलांना जेव्हा आम्ही त्यांच्या वेळ अनौपचारिक 10 ते 2 पर्यंतच वेळ असते का वेगळा वेळ असतो नाही त्यांचा? त्यांच्याकरता 1 वाजेपर्यंत असते. 1 वाजता त्यांना जेवण वगैरे असते. त्याच्यानंतर अर्धा तास ते खेळतात. नंतर 2 वाजता घरी जातात. त्यानंतर आम्हाला अंगणवाडीत मग कधी 4ही वाजते आणि कधी कारण शासनाच्या ज्या योजना असतात, त्या आम्हाला मुलं गेल्यानंतरच आम्ही त्या योजना राबवू शकतो. आणि ती प्रत्येक योजना कोणतीही असो गव्हर्नमेंटची नवीन आलेली असो, बाल संरक्षण असो, लाडकी बहीण असो आणि लेक लाडकी असो, ह्या सर्व योजना अंगणवाडीमार्फत राबवल्या जातात. याकरिता तुम्हाला कुठली ट्रेनिंग दिली जाते? प्रत्येक वेळी नवीन काम नाही, जसं नाही. लाडकी बहीण योजना आली त्याचे फॉर्म भरायचे त्याची ट्रेनिंग दिली का तुम्हाला स्वतःहून आम्हाला स्वतःच काही व्हिडिओ वगैरे पाहून आम्हीच करतो. याचं ट्रेनिंग झालं. संजय मुख्य रूप से जैसे बताया कि काम का प्रेशर है, 4 घंटे वाली सरकार बोलते होंगे लेकिन इनको 8 घंटे नॉर्मल के काम करना पड़ता है, घर के भी कुछ काम रहते हैं और उसके हिसाब से फुल टाइम की जो पगार होनी चाहिए उतनी मिलनी चाहिए, ऐसा आपका कहना। तो क्या मुख्य डिमांड है और आपको क्या लगता है कि ये सरकार मानेगी? नाही, आमचं तर याविषयी असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचं यांनी तास वाढवून द्यावे, 4 चार्ज करावे आणि यांना सरकारी कर्मचारी दर्जा द्यावा. जी ही प्रमुख मागणी आहे. कारण की यानी अंगण पूरा एक महकमा तैयार हो जाएगा सरकारी विभाग का। सरकारी विभागामध्ये. कारण की आज जी अंगणवाडी सेविका आहे, ती अंगणवाडी सेविका जरी असेल तरी ती मिनी शिक्षिका आहे. जी कारण की 0 पासून तर 6 वर्ष वयोगटापर्यंत जी आपल्या मुलांना आहारापासून त्यांना प्री एज्युकेशन पासून सगळं त्यांना शिकवते, तर ती अंगणवाडी सेविका असून ती मिनी शिक्षिका आहे, असं आम्ही मानतो. आणि म्हणून यांचं जे मानधन आहे, यांचं मानधन ₹20,000 केलं गेलं पाहिजे. मदतनीसचं मानधन 15,000 केलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे आम्ही जसं होतो, की या सगळ्या मिनी शिक्षकांना अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या सेवेमध्ये रेग्युलर सामावून घेऊन यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी अनेक वर्षापासून आहे. नहीं मांगने की तो आप क्या करेंगे? आप क्या सरकार के खिलाफ वोट नाही, आम्ही सरकार आता आमचं असं आहे, मानधन वाढणे, मतदान नाही. हा विषय आम्ही लोकसभेमध्ये घेतला होता. अनेक शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला फोन केले, संघटनेच्या अध्यक्षांनी मला फोन केले, आमच्या सेविकांना फोन केले, की तुमचं रिपोर्टिंग झालंय, तुम्ही कसं मतदान करणार नाही. लोकशाहीमध्ये सगळं मतदान हा माणसाच्या महत्वाचा हक्काचा अधिकार आहे. अरे मानतो ना, हा पण हक्काचा अधिकार आहे. ते कामाचे पैसे मागतायत ना, ते कामाचे पैसे मागतायत. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, मानधन वाढ नाही, यावेळेस मतदान नाही. आणि तुम्हाला सांगतो की 1,00,000 अंगणवाडी सेविका, 1,00,000 मदतनीस, 2,00,000 झाल्या. 2,00,000 अंगणवाडी सेविकेचे कुटुंब म्हणजे जवळपास 15,00,000 मतदान जनता से महाराष्ट्रामध्ये. संपर्क में है और आणि जनताचा संपर्क असलेला तो वर्ग, त्यांचे ॲज अ रिलेटिव्ह, या मतदानामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त मतदानावर अंगणवाडी सेविका, मदतनीस फरक पाडू शकते. म्हणून यावेळेस मानधन वाढणे, यावेळेस मतदान नाही. क्या फर्क पड़ेगा आपने वोट नहीं किया तो सरकार को? फरक पडेल ना. आपण पाहतोय ना, किंवा राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका सरकार तो झाल्या. किसी की भी आएगी ना, आपने वोट नहीं देने से कोई की सरकार बनने से नहीं रुक जाएगी। नाही, सरकार कोणाची हो,
त्या सरकारला असं वाटेल ना, की बा या या ज्या योजनेमध्ये मागच्या सरकारने यांचं काम नाही केलं, आपण यांचं काम केलं पाहिजे. पण महाराष्ट्राची सिच्युएशन अशी आहे, की या ठिकाणी आघाडीचं पण सरकार होतं. आता महायुतीचं पण सरकार आहे. दोन्हीचं सरकार यांना यांना दोन्ही सरकारनं जर यांना हेल्प केली, यांना मदत नाही केली, तर पुढे त्यांना असं वाटेल, की यांना या सगळ्या योजनेमध्ये जर आपण समावेश करून घ्यायचा असेल आणि यांच्यावर काहीतरी खऱ्या अर्थानं आपल्याला जबाबदारी टाकायची असेल, तर यांचं मानधन वाढल्याशिवाय आता पर्याय नाही. त्याचं कारण आहे. कारण असं आहे, की या सगळ्या महिला आहे. म्हणजे एकीकडे शासन काय म्हणते, की महिलांचं आपल्याला सक्षमीकरण करायचं आहे, महिलांना आपल्याला पुढे न्यायचं आहे. एक योजना तुम्ही आणली ना, ₹1,500 तुम्ही महिलांना दिले. का दिले? कारण का त्यांच्या खिशामध्ये पॉकेट मनी राहायला पाहिजे. मग ते तर पैसे तुम्ही तसेच देऊन राहिले काही न करताय. या मेहनत करताय ना. त्यांना मेहनतचे तुम्ही पैसे द्याय ना. आणि त्या मेहनतचा म्हणजे आता नाही करून राहिली ही योजना, की कालची परवाची नाहीये. या देशामध्ये सगळी जुनी योजना आहे. या योजनेनंतर महाराष्ट्रामध्ये मंडळ आले, स्वायत्त संस्था आल्या, जेवढ्या काही संस्था आल्या ह्या 1975 नंतर कार्यरत झाल्या. आणि सगळ्यात या देशामधली सगळ्यात जुनी जी योजना असेल, जी 49 वर्षापासून कार्यरत आहे, ती योजना फक्त अंगणवाडीची योजना आहे. जी महिला बाल कल्याण खात्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गतमध्ये काम करते. आणि म्हणून आमचा निर्णय यावेळेस आता काय या या 4 दिवसामध्ये निवडणुका लागण्याच्या सुद्धा अपेक्षित आहे. तत्पूर्वी आता मुंबईला आंदोलन सुरू आहे. मुंबईला बेमुदत आंदोलन चालू आहे. 23 तारखेपासून काही संघटनेचं आता आमचं 25-26 ला चालू होतं. 26 तारखेपासून आमच्या सुद्धा संघटनेचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे. मला दुर्भाग्यानं सगळ्यांना सांगावं असते महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, महाराष्ट्रातल्या राज्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना, महाराष्ट्र राज्यातल्या सर्व अंगणवाडी सेविकांना, की एवढ्या दिवसाचं आंदोलन चालू असून सरकार साधं त्यांना या लोकांना साधं बोलवायला तयार नाही हो. साधं वेळ द्यायला तयार नाही की तुम्ही चर्चा करता या म्हणून. किती दुर्भाग्य आहे. डब्बे घेऊन तिथे लोक येतात आझाद मैदानावर. त्या बिचाऱ्या गोरगरीब आमच्या महिला त्या ठिकाणी भर पावसामध्ये झोपल्या. झाडाचा आसरा घेतला त्यांनी. अंगावर घ्यायला त्यांना पांघरून नाहीये. डब्बे नाही खायला. आपल्या वडापाववर गेल्या 4-5 दिवसापासून त्या ठिकाणी लोक आपलं हे करून राहिले. त्या ठिकाणी आपला पोटाचा उदरनिर्वाह करून राहिले. ही परिस्थिती बदलायची असेल तर लोक पाहतायत ना. तुम्ही कशाला लोकांच्या बददुआ घेता? अरे करा ना, याचं मानधनवाढ करा ना. याच्यासाठी सेवा तर तुमची कोणतीच राहणार नाही. तुम्ही केलं पाहिजे. ये थे संजय मापले जो मुंबई में आंदोलन चालू है। स्पष्ट है कि यदि इनकी मांगे पूरी नहीं तो मतदान नहीं। मैंने कहा भी कि 2 लाख, यानी इन्होंने कहा कि 15 लाख लोगों को मतदान नहीं करें, क्योंकि यह है इनके साथ में परिवार भी जुड़ा है और ये ग्रामीण से ग्राउंड से जुड़े, तो बहुत ज़्यादा वोटों पे फर्क डालने की चेतावनी इन्होंने आंदोलन के माध्यम से दी। अब सरकार किस प्रकार से इनकी बातें मानती है या नहीं मानती, जिस प्रकार इससे पहले भी कई आंदोलन सालों तक चलते रहे, लेकिन सरकार ने उस आंदोलन पे कभी ध्यान नहीं दिया। क्या यह आंदोलन भी चुनाव तक, आचार संहिता तक ऐसे ही चलते रहेगा या सरकार इस पे ध्यान देगी, यह वक्त बताएगा। आपने अपनी समस्याएं हमारे इस माध्यम से सरकार तक रखी, सरकार तक हम पहुंचाने का प्रयास करेंगे। एक मी अमरावती जिल्ह्यातल्या सर्व सन्माननीय आमदारांना आणि या निवडणुकीमध्ये आमदारांची निवडणूक लढणाऱ्या सर्व पक्षाच्या उमेदवारांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे आपल्या विधानसभेचे जे कुठले आपले आमदार आहे, आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी आपल्या जवळ अजून 4-5-8 दिवसाचा वेळ बाकी आहे. या अंगणवाडी सेविकांच्या संदर्भामध्ये सर्व आमदारांनी म्हणजे सुलभाताई खोडके असतील, यशोमतीताई ठाकूर असतील, रवीजी राणा असतील, प्रतापजी अडचड असतील, देवेंद्रजी भुयार असतील, राजकुमारजी पटेल असतील, म्हणजे जेवढे काही आमदार आहे, बच्चूभाऊ कडू असेल, या सर्व आमदारांनी अमरावती जिल्ह्याचा एक रेकॉर्ड बनवा महाराष्ट्रामध्ये, की अंगणवाडी सेविकेच्या मानधनामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या सर्व जागृत, ताकदवान आणि आक्रमक या सगळ्या आमदारांनी राज्यामध्ये यांच्या मानधन वाढ्या आणि यांच्या इतर मागण्याकरता शासनाचा प्रश्न रेटून धरला. आणि महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांचा इतिहास झाला पाहिजे, की अमरावती जिल्ह्यातले ते लोकप्रतिनिधी होते ज्यांनी महाराष्ट्रातल्या 2.5 लाख 2 लाख लोकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली. ही अमरावती जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना आणि सन्माननीय खासदार बळवंत वानखडे साहेबांना आपण सुद्धा विनंती करतो, आता तुमचा सत्कार घेतला, आपण लोकप्रतिनिधी झालात, आपण कार्यक्रमाला आला होतात, तर या सगळ्या आमदारांना ही संधी आहे, या सगळ्या महिलांच्या तुम्हाला आशीर्वाद घेण्याची संधी आहे. या आशीर्वाद रूपानं कमीत कमी त्यांच्या या मानधन वाढीमध्ये, पेन्शनमध्ये तुम्ही सहभागी व्हावं. कारण की आज जरी निवडणूक पुढे असेल, 1-1.5 महिना असेल,
तरी अंगणवाडी सेविकेच्या कुठल्यातरी घरी आपल्याला मतदानाचा हक्क मतदान मागण्याकरता आणि तुम्हाला अंगणवाडी सेविका विचारणार आहे आमदार महोदय, की आमच्या अंगणवाडीच्या मानधनाचं काय झालं, आमच्या पेन्शनचं काय झालं, आमच्या ग्रॅज्युएटचं काय झालं, तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. या उत्तरापासून जर तुम्हाला कमीत कमी लोकांनी उत्तरं विचारले नाही पाहिजे. तुम्ही आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिला आहे, तर तुमचा सन्मान झाला पाहिजे का हे आमदार महोदय, ज्यांनी महाराष्ट्राच्या हाऊसमध्ये आमचा हात उचलला आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. ही संधी आहे सर्व सर्व आमदार महोदयांना मी विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं आता सध्या पुन्हा कदाचित एखादी कॅबिनेट पुन्हा पुढच्या बुधवारी, कारण का ही पण सुद्धा कॅबिनेट झालेली नाहीये. पुन्हा एखादी कॅबिनेट, कारण हीच कॅबिनेट पुन्हा सोमवार मंगळवार वगैरे अपेक्षित असं मला वाटतं. आणि म्हणून हा विषय तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय आदित्य तटकरेकडे, माननीय अजितदादा पवारांकडे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही विषय घ्या. आणि या अमरावती जिल्ह्याचा आमदारांनी महाराष्ट्रातल्या 2-2.5 लाख महिलांना न्याय मिळवून देण्याकरता आपण आशेत घ्यावे, अशीच मी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. अमरावती के तमाम होने वाले आमदारों से संजय मापले का निवेदन है कि इस मुद्दे का, अब होने वाले तो इसलिए नहीं कह रहा कि अभी जो वर्तमान आमदार है उन्हीं को करना पड़ेगा, क्योंकि होने वाले आमदार की बात तो इनकी बात अगली सरकार के पास चलेंगी। ये चाहते हैं कि यही सरकार फैसला करे। अब वक्त बताएगा कि इनकी बात सरकार कितनी मानती है। मैं चंदू सोयता, सिटी न्यूज़ के लिए। आप देखते रहिए सिटी न्यूज़। आप हमारा यह सिटी न्यूज़ चैनल यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सभी पे देख सकते हैं। साथ ही अपने केबल नेटवर्क पर भी हमारा चैनल देख सकते हैं। धन्यवाद।